जय जय रघुवीर समर्थ। श्रीमंत दासबोध दशक चौथा नवविधा भक्तिनाम समास 10वा मुक्ती चतुष्टय। श्रीराम मुळी ब्रह्म निराकार तेथे स्फूर्ती रूप अहंकार तो पंचभूतांचा विचार ज्ञानदशकी बोलिला श्रीराम। तो अहंकार वायोरूप तयावरी तेजाचे स्वरूप तया तेजाच्या आधारे आप अवर्णोदक दाटले श्रीराम। तया अवर्णोदकाच्या आधारे धरा धरिली फणीवरे वरती 56 कोटी विस्तारे वसुंधरा हे श्रीराम। येवरी परीघ सप्तसागर मध्यमेरू महाथोर अष्टदिक्पाळ तो परिवार अंतरे वेष्टीत राहिला श्रीराम। तो सुवर्णाचा महामेरू पृथ्वी सतयाचा आधारू चौरु आसी सहस्त्र विस्तारू रुंदी तयाची श्रीराम। उंची तरी मर्यादे वेगळा भूमी मध्ये 16 तया भोवता विष्टेत पाळा लोकालोक पर्वताचा श्रीराम। तया एलीकडे हिमाचळ जेथे पांडव गळाले सकळ धर्म आणि तमाळ नीळ पुढे गेले श्रीराम। जेथे जावया मार्ग नाही मार्गी पसरले महाअही सीथ सुखे सुखावले तेही पर्वत रूप भासती श्रीराम। तया एलीकडे सेवट जान बद्रिकाश्रम बद्री नारायण तेथे महातापसी निर्वाण देह त्यागार्थी जाती श्रीराम। तया एलीकडे बद्रिके द्वार पाहून येती लहान थोर ऐसा हा अवघा विस्तार मेरू पर्वताचा श्रीराम। तया मेरू पर्वता पाठारी 3 शृंगे विषमहारी परिवारे राहिले तयावरी ब्रह्मा विष्णु महेश श्रीराम। ब्रह्म शृंग तो पर्वताचा विष्णू शृंग तो मर्गजाचा शिव शृंग तो स्फटिकाचा कैलास नामे श्रीराम। वैकुंठ नाम विष्णू शृंगाचे सत्यलोक नाम ब्रह्म शृंगाचे अमरावती इंद्राचे स्थळ खालते श्रीराम। तेथे गणगंधर्व लोकपाळ 33 कोटी देव सकळ 14 लोक सुवर्णाचळ वेष्टीत राहिले श्रीराम। तेथे कामधेनूची खिलारे कल्पतरूची बने अपारे अमृताची सरोवरे ठाई ठाई उचंबळती श्रीराम। तेथे उदंड चिंतामणी हिरे परिसाची या खाणी तेथे सुवर्णमये धरणी लखलखायमया श्रीराम। परमरमणीये फाकती किळा नवरत्नाची या पाषाण शिळा तेथे अखंड हरुष वेळा आनंदमय श्रीराम। तेथे अमृताची भोजने दिव्य गंधे दिव्य सुमने अष्टनायका गंधर्व गायने निरंतर श्रीराम। तेथे तारुण्य ओसरेला रोग व्याधीही असेना वृद्धाप्य आणि मरण येला कदा काळी श्रीराम। तेथे एकाहून एक सुंदर तेथे एकाहून एक चतुर धीर उदार आणि शूर मर्यादे वेगळे श्रीराम। तेथे दिव्य देह ज्योती रूपे विद्युल्यते सारखी स्वरूपे तेथे एश कीर्ती प्रतापे सीमा मांडिली श्रीराम। ऐसे ते स्वर्ग भुवन सकळ देवांचे वसते स्थान तया स्थळाचे महिमान बोलिजे चितुके श्रीराम। तेथे ज्या देवाचे भजन करावे तेथे ते देवलोकी राहावे स्वलोकता मुक्तीचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम। लोकी राहावे ते स्वलोकता समीप असावे ते समीपता स्वरूपची व्हावे ते स्वरूपता तिसरी मुक्ती श्रीराम। देव स्वरूपता जाला देही
स्त्रीवस्त कौस्तुभ लक्ष्मी नाही, स्वरूपतेचे लक्षण पाही ऐसे असे श्रीराम. स्वकृत आहे तो भोगिती, सुकृत सरताच ढकलून देती. आपण देवते असती, जैसे तैसे श्रीराम. म्हणून तिनी मुक्ती नासिवंत, सायोज्य मुक्ती ते शाश्वत. तेही निरोपीजेल सावचित्त, ऐक आता श्रीराम. ब्रह्मांड नासेल कल्पांती, पर्वतासहित जळेल क्षिती. तेव्हा अवघेच देव जाती, मामुक्ती कैच्या तेथे श्रीराम. तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ, निर्गुण भक्ती तेही अचळ. सायोज्य मुक्ती ते केवळ, जाणिजे ऐसी श्रीराम. निर्गुणी अनन्य असता, तेने होय सायोज्यता. सायोज्यता म्हणजे स्वरूपता, निर्गुण भक्ती श्रीराम. सगुण भक्तीचे ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे. हे अवघे प्रांजळ कळे, सद्गुरु केलिया श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, मुक्ती चतुष्टये नाम समास 10वा श्रीराम. दशक 4 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. शुकासारखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य तैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम.